आपण आज बघणार आहोत साईचं लोणी कसं काढायचं अगदी साध्या पद्धतीने। तर मी इथं साई जमा केलेली आहे एवढी। त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे दही टाकलेलं आहे विरझण्यासाठी। हे आपल्याला सर्व मिक्स करायचे आणि रात्रभर ठेवणार आहे मी ते, आणि सकाळी आता त्याची लोणी काढणार आहे। हे विरझण लावल्यानंतर हे असं झालेलं आहे। आता आपल्याला त्याच्यासाठी एक खोलगट भांड घ्यायचंय आणि ही साई सगळी त्याच्यामध्ये ओतायची आपल्याला। आता आपण ह्याच्यासाठी हँड ब्लेंडरचा वापर केलेला आहे। हँड ब्लेंडरने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे। त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे साईमध्ये। हे पहा अगदी 2 मिनिटात निघलेलं आहे। हे सर्व आपल्याला आता काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये। हे आपल्याला चांगलं निथळून घ्यायचं आहे। आता मी ह्या लोण्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला ते लोणी धुवून घ्यायचं आहे असं हाताने। सर्व मिक्स करायचं आणि ते पाणी आपण आता काढून घेणार आहोत। आता मी अजून एकदा 1 ग्लास अजून पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये, आणि आता आपण अजून एकदा त्याला धुवून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने धुतल्यामुळे आपण जेव्हा लोणी कढवतो त्यावेळेस आपल्याला जास्त बेरी येत नाही आणि लोणी पटकन कढले जातं। हे आता आपण त्याला व्यवस्थित निथळून घेणार आहोत आणि आता आपण तेच पातेले गॅसवर ठेवणार आहोत। 1 मिनिट मोठा गॅस करायचा आणि मग आपण त्याला नंतर मीडियम गॅसवर करणार आहोत। चमच्याने त्याला ढवळत राहायचं आहे की ते वरती नाही आलं पाहिजे। आपल्याला कढवायला सुद्धा 3 ते 4 मिनिटं लागतात।
हे आता लोणी आपलं कडत आलेलं आहे। हे बघा, असं खाली थोडंसं बेरी लागली की आपण समजायचं की आता आपलं लोणी पूर्णपणे कडलेलं आहे। आता आपण त्याला गाळणीने गाळून घेणार आहोत। हे झालं आपलं लोणी कडून। तुम्ही अशा पद्धतीने लोणी नक्की काढून बघा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।